हां हे बघा बाहेर येतं ते थोडंसं क्रॉस ठेवा. हां माने का बाकी चाललंय असं मला पण बनवायचं आहे. ना भाई निघू फोन करतो कर ना. काय चालेल कर आहे तुला. आणि ज्या लाईन लागते लाईन लागेल तुला उभा राहायला सगळी लाईन लागेल. बघा हे असं काम चालू आहे जोरदार. खूप सारे काम चालू आहेत आणि ते लवकरात लवकर होतील अशी खात्री आहे मला. हे बघा हा रोड पण हा रोड आता कुठे गेला आहे माहीत नाही मला. हा बघा हा रोड इथे पुढे गेला. लाईन लागली आहे बघा लाईन. आणि पुढे आहे खारेगावचा टोल नाका. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या वंडर विथ सिद्धेश या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गावावरून आल्यानंतर पहिल्यांदा ना माईक चेक केले, कारण माईकने मला एवढा धोका दिला येताना. कारण काय माहीत नाही, एवढे सारे माईक आहेत. एक माईक मी चांगला घेतलेला जाऊन बोरा बाजारला आणि तो चांगला चालू होता, पण येताना मला एवढा प्रॉब्लेम दिला. खरखर 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 आवाज नुसता तुम्ही बघितलात. त्यामुळे आता संडेला आज घरीच होतो, कुठे गेलो नाही. कारण कडक ऊन आणि गरमी आता वाढलेली आणि 3-4 दिवस जबरदस्त ऊन आहे. त्याच्यामुळे मी आज कुठे गेलोच नाही. तरी पण काय असतं, संडे असलं की ती गुरुगुरी असते. म्हणून मी आता चाललो आहे ठाण्याला श्रावणीला आणायला. तर त्याचबरोबर म्हटलं एक माईक काढू सगळे आणि माईक चेक करू आणि एक व्हिडिओ पण बनवू की जाताना. म्हणजे मला व्हिडिओ बनवू याच्यासाठी की मला माईक पण चेक करता येतील आणि काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला समजेल. आणि दुसरी गोष्ट, आपला मानकुली जो ब्रिज आहे त्याची अपडेट मी 1 वर्षापूर्वी दिलेली आणि तो आता अपडेट जरा बघू काही कितपत काम झालं आहे, रोड कुठून शॉर्टकट आहे किंवा ब्रिजवर काय ट्रॅफिक, कुठे ट्रॅफिक असतं आणि किती मिनिटात मी आता पोहोचणार आहे ठाण्याला हे तुम्हाला पण दिसेल. त्याच्या अगोदर तुम्हाला माईक दाखवतो, माईकचे प्रॉब्लेम. एवढे सारे माईक आहेत माझ्याकडे, हे बघा किती माईक घेऊन ठेवलेले. हा घेतलेला मी ऑनलाईन JBLचा बघा. त्याच्यानंतर हा एक माईक घेतलेला मी बोरा बाजारला. हा पण घेतलेला बोरा बाजारला. सगळे माईक आणि चांगले माझ्याकडे केबल पण आहे बघा. पण काय समजत नाही, खूप प्रॉब्लेम देतात. त्याच्यामुळे नशीब माझं एक माईक माझ्याकडे होता आणि तो काम करत होता म्हणून लगेच त्याला अटॅच केला हेल्मेटला. आणि हे सगळे आता वेस्टेज आहेत, त्याच्यामुळे आता मला टाकून द्यायचे आहेत. त्यामुळे आता मला जायचं आहे परत एकदा बोरा बाजारला आणि एक चांगला माईक मला घ्यायचा आहे. आता चांगला सजेस्ट पण करा, कमेंट पण करा की कोण यूज करतं आणि कुठले माईक चांगले असतील, की थोडंसं ते प्रॉब्लेम नाही दिले पाहिजे असे माईक. आता हा पण मी माईक घेतलेला JBLचा मी 700 रुपयाला ॲमेझॉनला. चांगला आला, पण माहीत नाही काय प्रॉब्लेम होतो. ॲक्च्युली प्रॉब्लेम हा होतो, इथे ही जी कॉर्ड आहे ना, ही कॉर्ड आपल्या इथे लावून 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 ना मला वाटतं इथे ना क्रॅक जातं आणि इथून प्रॉब्लेम देतो आपल्याला. आणि मग तो आवाज येतो, करकर 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 आवाज येतो. बघू आता जे पण आहे ते मला बघितलं पाहिजे. त्यामुळे मस्तपैकी इथे रस्सा पण घेतलेला मटणाचा. कोणाला आवडत नसेल तर बघू नका, पण मला आवडतं. त्यामुळे मस्त गरम रस्सा पिला आणि आता येऊन जेवणार आहे. आता जाताना जेवणार नाही, त्यामुळे आता निघूया. त्यामुळे तुम्हाला पण अपडेट देईल की मानकुली जो ब्रिज आहे, मानकुली म्हणजे डोंबिवलीवरून आपल्याला आता ठाण्याला बरोबर किती मिनटं लागतात त्या हिशोबाने. आता माहीत नाही, आता दुपार आहे, दुपारचे ट्रॅफिक कमी असतं, संध्याकाळचं जास्त असतं. त्यामुळे जे पण आहे ते अपडेट तुम्हाला देतो आता. हो चलो. मनी म्याव काय करते, मनी म्याव गाडी खाली, गाडी खाली काय ते कर, पण गाडीवर नको. आता आपल्या गाड्यांची हालत होणार गरमीमध्ये. एवढं कडक ऊन असतं, कारण आपली पार्किंग जे ओपन आहे पूर्ण. आपल्या कसं जुन्या सोसायटी असल्यामुळे आपले पार्किंग पूर्ण ओपन आहेत, पण आपली पार्किंग सेफ आहे. बिंदास गाडी कशी पण लावा, फक्त ह्या मांजरांना कुत्र्यांना सांभाळावं लागतं. हे बघा ते कवरच्या आतमध्ये पण चढतात, म्हणजे विचार करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आता पहिलं गेलं पाहिजे पेट्रोल भरायला. पेट्रोल अजिबात नाही आहे. ओ बाबा बाबा बाबा, आता पेट्रोल मला इथेच भरलं पाहिजे, कारण भिवंडीला भरायला गेलो तो खूप लांब आहे. आवाज येतो आहे कुठला तरी कुक कुक करून. गावानं आल्यानंतर पहिलं फक्त तिला वॉच केली. सर्व्हिस सेंटरमध्ये जायलाच भेटत नाही मला. हॉर्नचं विचारायला बघा, हॉर्न वाजत नाही बघा. शिट, फ्यूल लो, फ्यूल. शिशी शिशी, सर्व्हिस सेंटरमध्ये जायला पाहिजे होतं, आज चुकलं होतं मला. शिट. चला पहिला ती जाऊन येऊ पटापट ठाण्याला, कारण ऊन कडक ऊन आहे. मन करत नाही, पण काय करतं, जावं लागेल. बाय 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 बाय. आपल्या डोंबिवलीत 2 पेट्रोल पंप आहेत. एक आपल्या मार्केटमध्ये आतमध्ये आणि एक आहे बाहेरच्या साईडला, म्हणजे ठाकुर्लीचा जो ब्रिज आहे, ओव्हरब्रिज, त्या ठाकुर्लीच्या ब्रिजच्या त्या साईडला आहे. पण आपल्याला एवढ्या लांब जायचं नाही, ते मार्केटच्या इथे पेट्रोल भरू थोडंसं आणि मग फटकन निघू. वॉच पण नाही घातलं मी. शिट.
घड्याळ घातलं असतं तर मला टाईम समजलं असतं की बाबा किती वाजता बरोबर निघालो मी डोंबिवलीवरून आणि ठाण्याला किती वाजता पोचलो. ओ ओ आह. अरे बापरे, गर्दी. कधी पण या ह्या पेट्रोल पंपला गर्दी असते. संध्याकाळी या, दुपारी या, सकाळी या, कधी पण या. अरे बाबा, थांबावं लागेल, फोन आला. हॅलो. निघाले तुम्ही? हां, मी आत्ता निघालोय. सुयोग, ठाण्याला ठाण्याला ठाण्याला. मध्ये रॉड आहे हा, एकदम स्ट्रेट ठेव नाही तर बाहेर येईल. हां, आहे बघा, बाहेर येतं ते. थोडंसं क्रॉस ठेव. हां, ओके. माने का बाकी बाकी चाललंय मध्ये. असं मला पण बनवायचं आहे. ये रे ना भाई, निघू तुला फोन करतो. कर ना. काय काम आहे, चालेल, कर. लग्न जमलं. आहे तुझला आणि ज्या लाईन लागते, लाईन लागेल तुला. उभा राहिलं तरी लाईन लागेल. नाही, कर मला. हो, चला. किती मिनटं गेली? 15 मिनटं माझी पेट्रोल भरण्यात गेली. आता एवढ्यात मी टाईम नाही दाखवू तुम्हाला. मी ब्रिजच्या बरोबर तिथे गेलो की मी टाईम लावू आपण आणि बघू किती मिनटात मी पोचतो. कारण असे काही आता रस्ते होत आहेत, ब्रिज होत आहेत, टनेल होत आहेत, ते आपण जलद पोचू. इकडून का घेतली मी? शिट, इकडून गेलं पाहिजे होतं. ठीक आहे, जाऊ दे, चल इकडून जाऊ. सम्राट चौकातून जाऊ. मानकुली ब्रिज झाल्यानंतर ना ओलावाले वाढले. ओलावाले बघा, फुल एकदम संध्याकाळी एकदम जाम असतं हा रोड. पण काय झालं ते पण चांगलं आहे मानकुली ब्रिज. कारण आपले जे डेली जाणारे आहेत कामासाठी त्यांना बिचाऱ्यांना चांगलं झालं. कारण काय, पहिलं आपल्याला शिवफाट्यावरून जावं लागायचं. म्हणजे जो नाहूरला, भांडूपला, कांजूरमार्गला जो कामाला असेल त्याला बिचारायला पूर्ण वळसा घालून जावं लागायचं. पण आता हा ब्रिज झाल्यानंतर एवढं काम भारी झालं आहे ना की आपलं एवढं जलद. कारण मी बाईकने जेव्हा जायचो, संडेला जातो ना, सॅटर्डेला बाईक घेऊन मी ऑफिसला, बरोबर मी 35 मिनटात पोचतो नाहूरला. म्हणजे 70-80च्या स्पीडने मी बरोबर 35 मिनटात पोचतो. फक्त आपल्याला कुठे आपला खारेगावचा जो टोल नाका आहे तिकडे थोडासा ट्रॅफिक भेटतं. सकाळचं एवढं नाही भेटत, पण ते चालूमध्ये भेटतं. असं काय एकदम थांबत नाही ट्रॅफिक. फक्त आपल्याला संध्याकाळचा प्रॉब्लेम हा आहे आपल्या इथे डोंबिवलीला. हे फाटक, जेव्हा फाटक पडतं ना तेव्हा थोडंसं इथे जाम होतं. पण हे काही दिवसापुरती असेल. नंतर मला वाटतं हे जोरदार काम चालू आहे. जो रोड होतं आहे म्हणजे मानकुली ब्रिज उतरल्या तुम्ही पुढे आलात की राईट साईडला जो रोड जातो आहे कोपरला, साईडने मी तुम्हाला दाखवतो थोडा रोड तो. कारण आता मी पेट्रोल भरायला गेलो त्यामुळे मी त्या रोडने आलो नाही. आणि त्या रोडचं आता ॲक्च्युली काम चालू आहे त्यामुळे तो बंद आहे रोड. हा बघा, हा वाला रोड, हा जो रोड आहे, हा रोड, हा बघा. सध्या तो आपण तिकडून ब्रिजने जाणार, पण हा रोड दाखवतो तुम्हाला सध्या. बघा, ह्या रोडचं काम चालू आहे आणि हा रोड होणार आहे मेन. म्हणजे फाटक क्रॉस करून तुम्हाला जायची गरज नाही नंतर. म्हणजे जे पण आता डोंबिवली सोडून जे व्हिडिओ बघतायत, ज्यांना कधी डोंबिवलीला यायचं असेल ते बघा. कारण डोंबिवलीवाल्यांना बऱ्याच लोकांना माहीत आहे, ईस्टमध्ये लोकांना एवढं माहीत नसेल, पण जे वेस्टला राहतात त्यांना माहीत आहे. सध्या हे काम जोरदार चालू आहे ते. हे बघा, हा रोड सर्व कोपरला जाणार. पण पुढचं माहीत नाही, मी अजून पुढे गेलो नाही आणि आता मला जायचं नाही, पण आहे जायचं पण नाही एवढं पुढे, कारण मला जायचं आहे ठाण्याला आता. त्यामुळे सध्या तुम्हाला रोडची कंडिशन दाखवतो आणि रोडचं काम चालू आहे ते दाखवतो. ऑफ रोडिंग करायला बरं आहे इकडे. पण ऑफ रोडिंग मोडवर मी टाकली नाही बाईक माझी. बघा, हे असं काम चालू आहे जोरदार. खूप सारे काम चालू आहेत.
आणि ते लवकरात लवकर होतील अशी खात्री आहे मला. हे बघा हा रोड आता कुठे गेला आहे माहीत नाही मला. हा बघा हा रोड इथे पुढे गेला सरळ कोपरला. हा पण रोड होतो इकडे. पण काम होईपर्यंत इकडे काय होईल काय घडेल काय सांगू शकत नाही रात्री संध्याकाळचं. त्याच्यामुळे इकडे अजून लाईट वगैरे काय नाही आहेत ह्या रोडला. पण इकडे एक चांगलं आहे, सकाळी यायला बरं आहे. गाडी घेऊन कोणाला शिकायला वगैरे यायचं असेल तर गाडी. हां, आणि ॲक्च्युली इथे कसं आहे, इथल्या लोकांचे हे जे लोकल आहेत ना, म्हणजे इथले ह्या लोकांचे इकडे गुरांचे गोठे वगैरे आहेत. पण काही 1-2 वर्षानंतर डोंबिवली एकदम फुल डेव्हलप होणार आहे. कारण स्वामीनारायण सिटी जेव्हा झाल्यापासनं आणि प्लस आपलं ब्रिज झाल्यानंतर खूप डेव्हलप झालं आहे आपली डोंबिवली. आणि सगळे भाव वाढले आहेत रूमचे. आणि काही इकडे अनधिकृत जे बिल्डिंग आहेत आता तोडफोड चालू आहेत, ते पण खूप ॲक्च्युली वाईट वाटतं. आणि लोकांनी एवढे पैसे भरून घेतलेत आणि आता लोकांना समजते की आम्ही चुकीचा डिसिजन घेतला. त्याच्यामुळे आता प्रॉपर्टी फ्लॅटमध्ये रूम घेताना एकदम सांभाळून कागदपत्रे बघूनच प्रॉपर्टी घ्या. नाहीतर सध्या बेस्ट आहे पागडी सिस्टम, नाहीतर भाड्याने राहा. हां, जुन्यामध्ये तुम्ही घेत असाल तर काय रिक्स घ्यायची म्हणजे रिक्स नसते एवढी. कारण जुन्यामध्ये जे प्रॉपर्टी आहेत जे 30-35 वर्ष झाले आहेत त्यांचे मला वाटतं पेपर ओके आहेत. पण नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये सध्या घ्यायला गेला तर सांभाळून जरा. हो चला, अशी काही कामं चालू आहेत. आणि आता आपला मानकुली ब्रिज येईल. आता आपण इथे टाईम बघूया किती वाजले. 1 सेकंड, बरोबर वाजलेत 1:23. आणि आता आपण स्टार्ट करतो आहे मानकुली ब्रिजवरून आपला प्रवास. ही आहे स्वामीनारायण सिटी. आणि इकडून राईट साईडने तुम्ही खालून गेलात ब्रिज खालून ना की इकडे खाडी आहे आपली डोंबिवलीची. आणि इकडे चाळी बघा. आता ॲक्च्युली या चाळींना डिमांड येणार ब्रिज झाल्यामुळे. म्हणजे कधी पण तोडफोड होऊन बिल्डिंग टॉवर होऊ शकते. हा आणि गरमागरम वाफ मारते. बाबा खतरनाक उष्णता. आणि उष्णतेचा सामना करत आपल्याला राईड करायचे आहेत. काय बोलता मित्रांनो? आणि डोंबिवलीमधून कोण व्हिडिओ बघताय नक्की मला सांगा कमेंटमध्ये. कमेंट करा फटाफट. माझे व्हिडिओ जे पण बघत असतील डोंबिवलीकर. बरोबर आपली किलोमीटर 7,615 किलोमीटर आपली झालेली आहे बाईक रनिंग. आपला ब्रिज आहे ना खूप मस्त आहे. अजून ऑफिशियल चालू झाला नाही. पण प्रॉब्लेम आहे संध्याकाळचं इकडे मी आलेलो ना 8-8:30ला तुम्ही याल ना, अरे कॅब पडली बिचाऱ्याची. मी पण स्टॉप घेऊ शकत नाही कारण माझी पण स्पीडमध्ये आहे. संध्याकाळचा थोडा इकडे प्रॉब्लेम हा आहे कारण आपल्या ह्या ब्रिजला रात्री गाड्यांच्या रहदारीपेक्षा ना इकडे कपल्स आणि जे पिणारे जास्त असतात इकडे ह्या ब्रिजला. त्यामुळे थोडंसं लक्ष द्यावा इकडे. आणि लवकरात लवकर एकदा चालू करा आणि हे लाईट ऑन ठेवा बस. लाईट ऑन जरी ठेवलं तरी एवढं कोणी इकडे डेलिंग नाही करणार बसून पिण्याची. लोधावाला बघा सगळं हे लोधाचे बिल्डिंग आहेत. अरे भाई काय करतोय रे बाबा. हा बघ येडपट खरोखर. टेम्पो साईडला लावला आणि सुसू करायला गेलेला आणि मला वाटतं न्यूट्रलला ठेवली का काय माहीत नाही, गाडी रोडवर आली. रे बाबा. हा आत्ता इकडे स्पीड ब्रेकर ठेवला आहे आणि हा चांगला आहे स्पीड ब्रेकर मध्ये टाकला आहे हा. कारण इकडे फुल सुसाटमध्ये असतात सकाळचे आणि इकडून येणाऱ्या गाड्या पण एकदम येतात पटकरनं. ओलावाल्यांना सांभाळावं लागतं. ओलावाले फुल आपले धुंदीत असतात. चला ब्रिज संपला. आता ब्रिज संपून आपण पुढे आलो आणि हा बघा हा रोड. आता इथून आपण लेफ्ट घ्यायचा आहे मानकुली नाक्याला जायला. आणि हा जो रोड सरळ गेला ना हा अजून लिगली चालू नाही झाला आहे. काम चालू आहे तिकडे. म्हणजे जी डोंगर जो तोडायचा आहे तो तोडण्याचं काम चालू आहे. मग हा जो रोड एकदा चालू झाला की डायरेक्ट आपला हा रोड टच होणार नाशिक हायवेला. त्यामुळे सध्या हा इकडे टेम्पररी रोड आहे. तो जातो सरळ मानकुली नाक्याला ब्रिजच्या इथे. तिथून मग तुम्ही राईट घेतलात की डायरेक्ट नाशिकला जाल. लेफ्ट घेतलात की डायरेक्ट ठाणे घोडबंदर. आणि इकडे मॅचेस चालू असतात क्रिकेटच्या मॅच जोरदार इकडे. हो 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 हो
ला 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 ला. पण एक चांगलं झालं ठाण्यावाल्यांना, हे एक काम चांगलं झालं की जलद प्रवास होतो. मस्त की आपले स्कूटर घेऊन निघाले की अर्ध्या तासात पोचतात ऑफिसमध्ये. ठाणा जे म्हणजे ठाण्याला जे आसपास कामाला आहे तिकडे या साईडला त्या लोकांना. आणि नाहूरला पण बेस्ट आहे. नाहूर, मुलुंड, कांजूरमार्गवाल्यांना पण चांगलं आहे बाय रोड जायला. इकडून उतरूया. चल बाबा ये लवकर तू वरती. हा बघ हा मुद्दाम. आता मी येतोय बोलून ते दिसतंय पण थांबणार नाही 2 मिनटं. ह्या इथे पावसात एवढं पाणी भरतं ना इकडे जबरदस्त. हा दे बाबा थांब, मला जाऊ दे. चल चल एक काहीतरी कर. इकडे तिकडे इकडे तिकडे मला पण कन्फ्यूज करतोय. बायकोला डोक्यावर काय घेतलं नाही, स्कार्फ वगैरे लपडं झालं. गॉगल घेतला आहे पण स्कार्फ नाही घेतला तिला, कारण काय येताना ऊन तिला लागणार. पण ठीक आहे बाईकवर काय एवढं जाणत नाही, पण खालून वाफ मारते रोडची. रोड आपले जबरदस्त तापलेत. हे बघा इथे थोडं जाम होतं कारण हा ब्रिज आपला झाला आहे छोटा, त्याच्यामुळे इथे थोडं जाम होतं. सकाळी रात्री तर खतरनाक इथे जाम होतं. पण आता हा मागचा रोड एवढा मोठा झाला आहे त्यामुळे गाड्या एकदम धडाधड येतात आणि इकडे येऊन स्टॉप होतात ह्या ब्रिजला. हो चला 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 चला. तो बघ कसं फुटपाथवर चढवली आहे गाडी ॲक्टिवावाल्याने. काय गरज आहे? कुठे काय दुबईला जायचं आहे की एअरपोर्टला जायचं आहे? गप चला ना रोडवरून. हे हॉर्न असे देतात ना माग काही काही लोक उगाच. अरे गाड्या चालतायत पुढे, काय असं थांबलेत की काय हे करतायत, उगाच आपले हॉर्न देत राहतात कॅक 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 करून. चला चला चला. काय झालं RTOवाल्याने मध्येच अडवून ठेवलेत गाड्या, मध्येच ठेवलेत गाड्या अडवून. चला बाबा आपण वाट काढूया काय इथून झपाझप. लाईन लागली आहे बघा लाईन. आणि पुढे आहे खारेगावचा टोल नाका. हा इथेच फक्त लपडी आहेत, नाहीतर एकदम रोड सुसाट झाला आहे आता. हा बघा रोड बघा ना कसला बनवला आहे. तरी ह्या रोडचं अजून काम चालू आहे मधल्या. आपल्या ह्या ब्रिजचं फक्त काम झालं पाहिजे, ब्रिज थोडंसं मोठं झालं पाहिजे असतं, मग बरोबर झपाझप गाड्या गेल्या असत्या. आपल्या मुंबईत आता ना रोड बरेच मोठे झालेत सगळे, रुंदीकरण रोडचं. फक्त जे ब्रिज आहेत ब्रिज ते अजून जे म्हणजे जे जुन्या काळातले आहेत तेच आहेत छोटे छोटे. त्यामुळे काय होतं रोडवर धावताना गाड्या एकदम धावतात आणि ब्रिजच्या इथे येऊन एकदम अटकतात. आणि ब्रिज छोटे असल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम होतं. त्यामुळे आता इथे पण संध्याकाळची हालत खूप खराब होते कारण हा मधला रोड खूप काम चालू आहे आणि तो रोडचं एकदम छोटा बनवला आहे. त्याच्यामुळे येताना सगळे घोडबंदर मुंबईवरून येणाऱ्या गाड्या, नाशिकला जाणाऱ्या गाड्या सगळे एकत्र येतात आणि रात्री हे जाम. ॲम्ब्युलन्समध्ये आली तर हालत तिची खराब होते. आणि आपल्या आता मुंबईमध्ये ना गाड्या एवढ्या झाल्या आहेत ना बाबा बाबा बाबा. 4 व्हीलर, बाईक, प्रत्येकाच्या 2-2 कार, 2-2 बाईक. आणि हे काय घेऊन चाललं आहे बाबा भलं मोठं. आता ही जी लाईन आहे इथे हेवी गाड्या किती आहेत बघा मध्ये. आणि काय टॉवर वाटतात बाबा बाबा एवढे उंच. जो एकदम टॉपला राहत असेल तेवढे त्याला मला वाटतं आम्ही एवढे दिसत असतो एवढे रोडवर चालताना. भारी वाटत असेल एकदम. भल्या मोठ्या बिल्डिंगी, भले मोठे टॉवर आणि त्यात राहणारी भले मोठे श्रीमंत, अब्जोपती करोडपती. चला आपण आता ठाण्यामध्ये तर एंट्री केलेली आहे. आता किती वाजता मला वाटतं मी अंदाज सांगतो 10-15 मिनिटात पोचलो असून मी इकडे. माझीवाडा सिग्नलच्या इथे बरोबर पोचलोय मी 1:44 म्हणजे 15 मिनिटात मी पोचलो.
बरोबर माझीवाडा सिग्नलच्या इथे. आता इथून बघा, इथून पुढून लेफ्ट घेतलात की ठाणा स्टेशन, राईट घेतलात की तुम्ही डायरेक्ट जाणार घोडबंदर, अहमदाबाद वगैरे त्या रोडला जायचं असेल तर तुम्हाला बरोबर 15 मिनटं पाहिजे डोंबिवलीवरून माझीवाडा सिग्नलच्या इथे पोचायला. आणि तिथून पुढे जर तुम्ही जात असाल कोण म्हणजे नाहूर म्हणा, भांडूप, मुलुंड, कांजूरमार्ग तर 15 मिनटं, म्हणजे बरोबर तुम्हाला 30 मिनटं पाहिजे डोंबिवलीवरून. त्यामुळे बाय रोड येत असाल तर उत्तम झालेलं आहे आणि एकदम शॉर्टकट आहे आणि तुमचा प्रवास पण मस्त होतो आहे. आणि सकाळी सकाळी मला तर वाटतं एवढं ट्रॅफिक नसणार, कारण मी खूप वेळा आलो आहे. त्यामुळे अजून आपल्या मानकुली ब्रिजचं पण काम बाकी आहे. आणि प्लस मानकुली ब्रिज जेव्हा उतरतो आपण डोंबिवली जेव्हा आपण एंटर करतो त्या डोंबिवलीचं जे काम चालू आहे रोडचं, म्हणजे तो डायरेक्ट कोपरला बाहेर पडणारा रोड, त्या रोडचं पण काम चालू आहे जोरदार. त्यामुळे मला वाटतं एक 7-8 महिन्यात होऊन जाईल, म्हणजे 1 वर्ष पकडा, 2026मध्ये काम कंप्लीट होईल आणि मानकुली ब्रिज ऑफिशियल लिगली चालू होईल. आणि सध्या मानकुली ब्रिजला रात्रीच्या लाईट नसतात, किरकोळ कुठेतरी लाईट असतात, पण मानकुली ब्रिज ओके आहे. आणि सध्या तर काम जोरदार चालू आहे. त्यामुळे जे पण आता कोण व्हिडिओ बघत असतील त्यांनी बिंदास येऊ शकतात. जे डोंबिवली वेस्टला, डोंबिवली ईस्टला राहतात त्यांना पण सांगतो की मानकुली ब्रिजवर जाताना एकदम भारी वाटतं. आणि मानकुली ब्रिजवरून तुमचा प्रवास पण जलद होतो, कारण 3 मिनटात तुम्ही क्रॉस करता मानकुली ब्रिज, त्यामुळे भारी आहे. आता आपण इथून आता श्रावणीला घेणार आहे आणि घरी जाणार परत रिटर्न. आणि काही कामं आहेत ती करून पॉसिबल झालं तर सर्व्हिस सेंटरला जाणार आहे. KTMच्या भिवंडीचं जे KTMचं शोरूम आहे तिकडे, कारण हॉर्नचं वगैरे दाखवायचं आहे. त्यामुळे आता पहिलं हॉस्पिटल जातो आणि मग तिकडून घरी.